ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये टचच्या बाबतीत किंवा स्पर्शच्या बाबतीत कोणते सेन्सरी इश्यूज असू शकतात? तर सेन्सरी इश्यूज हे हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा हायपोसेन्सिटिव्हिटी लेवलला असू शकतात. टचच्या बाबतीत जर विचार केला तर मुलांच्या मध्ये ही मुलं हायपर सेन्सिटिव्ह जी असतात त्या मुलांच्या मध्ये छोट्या प्रमाणात जरी किंवा हलक्या स्वरूपात जरी टच असेल, स्पर्श केला असेल तर तो आवडत नाही. इव्हन सलूनमध्ये केस कट करत असताना पण ते इरिटेट होतात, राग येतो, रुसून बसतात आणि रडतात. इव्हन पालकांचा पण त्यांना स्पर्श आवडत नाही, हात धरलेला पण त्यांना आवडत नाही, ते हात झटकून टाकतात. अशा मुलांना अचानक मिठी मारली, स्पर्श केलं तरी ते आवडत नाही. त्या मुलांचं काही सिलेक्शन नसतं, टिपिकल प्रकारचं त्यांना शर्ट आवडतो, कापड आवडतं, टेक्स्चर आवडतं, मटेरियल आवडतं. त्यामुळे ही मुलं चेंज अजिबात करत नाहीत. म्हणजे एका प्रकारचा टी शर्ट त्यांना आवडला तर तोच पाहिजे, तसाच पाहिजे. जरी त्यांना बसत नसेल, शॉर्ट झाला असेल, फाटला असेल तरी त्यांना त्यांच्या बॉडीला त्याच प्रकारचं कापड त्यांना हवं असतं. म्हणजे टचच्या बाबतीत हे त्यांचे इश्यूज असू शकतात. काही मुलांना हात घाण झालेला आवडत नाही, ओला असेल, चिपचिपा असेल तरी त्यांना ते आवडत नाही, ते लगेच इरिटेट होतात, रडतात, रुसून बसतात. हायपोसेन्सिटिव्हिटी इश्यू जे मुलांच्या मध्ये असतात तर तसं पाहिलं तर यांचा स्पर्शची जी लेवल असते ती जास्ती असते. त्यांना जो हात ओला झाला असेल किंवा जर खराब असेल तरी ते तसं सहन करतात. इव्हन त्यांची प्रतिक्रिया जी असते, म्हणजे एखाद्या जखम झाली, ट्रॉमा झाली, इंजुरी झाली तर ते अजिबात प्रतिक्रिया देत नाही. आणि असं पाहिलं गेलं की काही मुलांच्या मध्ये हात पाय एकमेकांना घासत असतात. म्हणजे हायपोसेन्सिटिव्ह जे चाइल्ड असतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्ती आढळून आलेलं आहे. थोडक्यात हायपोसेन्सिटिव्ह जी मुलं आहेत त्यांना रफ अँड टफ खेळ आवडतात. तर मी आहे डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरच्या मुलांच्या बाबतीत इलाजाबाबत आणखी माहिती हवी असेल तर तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल निर्मल हॉस्पिटल मिरजला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल आहे त्याला लाईक करा, फॉलो करा.